जय शंकर. श्री स्वामी समर्थ. स्वतःला शोधायचे म्हणजे कसे? त्रिजुगी नारायणजवळ शिवनाथ बाबा आणि शंकर पोचले. संध्याकाळचा गारवा त्या दिवशी जरा वाढला होता. त्या गारव्यात थोडीशी ऊब मिळावी म्हणून बाबांनी तिथे एक जागा करून धुनी प्रज्वलित केली. शंकर आणि शिवनाथ बाबा दोघेही त्या धुनीजवळ बसले होते. शंकरने बाबांना विचारले, बाबा, आता इथे मी करायचे तरी काय? शिवनाथ बाबा म्हणाले, स्वतःला शोधायचे. स्वामींनी हेच सांगितलं होतं ना तुला? शंकर म्हणाला, स्वतःलाच शोधायचं म्हणजे काय? स्वामींनी काय सांगितले होते? स्वतःला शोधायचे. आपलाच शोध आपण घ्यायचा. शंकर यावरती जरा गोंधळून गेला आणि बाबांना म्हणाला, बाबा, त्या दिवशी स्वामी पण असेच बोलले, केदारेश्वरला जा आणि स्वतःचा शोध घे. आता स्वतःलाच शोधायचे म्हणजे कसे हो? आणि ते करण्यासाठी इतके लांब केदारेश्वरला का पाठवलं त्यांनी मला? शिवनाथ बाबांना त्याच्या निर्मळ उत्सुकतेबाबतीत कौतुक वाटले. ते शंकरच्या डोक्यावरती हात फिरवत म्हणाले, बाळा, हेच सांगण्यासाठी मी आलो आहे ना तुझ्याजवळ. आता बघ, स्वतःला शोधायचे कसे या प्रश्नाचे उत्तर जितके अवघड आहे ना, तितकेच सोपेही आहे. आता मला सांग, तू अंगावरती घातलेला सदरा हा कुणाचा आहे? कुणाचा म्हणजे काय? माझाच आहे तो बाबा. म्हणजे हा सदरा म्हणजे तू नाही आहेस, तू त्याहून वेगळा आहेस. अर्थातच बाबा. बर, मला हे सांग, हे हात, हे पाय, हे शरीर कुणाचे आहे? माझे. म्हणजे तू त्याहून निराळा आहेस. याचा अर्थ असा झाला की तू या शरीराहून वेगळा आहेस. आता तू म्हणतोस की मला भूक लागली, मला राग आला, मला वाईट वाटत आहे. हे मी, माझं, मला म्हणणारा कोण आहे? आज शोध तुला घ्यायचा आहे. मला काहीच कळत नाहीये बाबा. आता या मी करणाऱ्याला कुठे शोधायचे हो? आणि कसे शोधायचे? तीच तर खरी गंमत आहे बाळा. आपल्याला एखाद्या पाण्याच्या तलावात खोलपर्यंत पाहायचे असेल तर पाणी शांत असावे लागते. ज्या पाण्यात लहरी आहेत त्या पाण्यात आपण जास्त खोल पाहूच शकत नाही. बर, नुसते पाणी शांत असून पण उपयोग नाही. ते पाणी गढूळ असून पण नाही चालत. पाणी शांत आणि स्वच्छही असायला पाहिजे, तरच आपण त्या पाण्यात खोलपर्यंत पाहू शकतो. हे तरी आलं ना लक्षात? हो बाबा, हे पाण्याबाबतीत तरी आलं लक्षात. पण याचा आपला स्वतःला शोधण्याशी काय संबंध? हे जे पाणी आहे ना बाळा, तेच आपलं मन आहे. आणि हा जो आपल्या आत मी करत लपला आहे ना, त्याला, याच पाण्याला स्थिर आणि शुद्ध करून आपल्याला शोधायचे आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला दृष्टी आत वळवावी लागेल. आणि ते शक्य आहे ध्यानाने. ध्यान हे प्रथम साधन आहे आपल्या मनाला स्थिर आणि शांत करण्यासाठी. शंकर म्हणाला, आता थोडे थोडे समजले बाबा,
पण मनाला स्थिर करण्यासाठी ध्यान कसे करायचे? मी तर जेव्हा पण ध्यान करतो तेव्हा माझ्या मनात खूप सारे विचार येतात. बाबा म्हणाले, आता ध्यान नेमके कसे करायचे हे तुला समजेल असेच सांगतो बघ बाळा. शिवनाथ बाबांनी खूप छान प्रकारे शंकरला ध्यान का करायचे हे सांगितले. ध्यान कसे करायचे हेही बाबा त्याला सांगणारच आहेत. तर शंकर सोबत ध्यान कसे करायचे हे आपण ही पुढील भागामध्ये शिकून घेऊयात शिवनाथ बाबांकडून. तोपर्यंत जय शंकर, श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.